नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। युवा सेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन। वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला युवा सेनेच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यात आला। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये युवा सेनेच्या वतीने वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। नांदेड शहरातील महात्मा फुले परिसरात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांच्या पुतळ्यांना जोडे मारण्यात आले। या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली। संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व युवा सैनिक, पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते। लोक आस्था न्यूज, नांदेड। मागच्या जवळपास 3 महिन्यापूर्वी आमचे मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली, 3 महिने उलटून गेले तरी अद्याप एक आरोपी फरार आहे, बाकीचे आरोपी अटक आहेत। पण आज शिवसेना युवा सेनेच्या वतीने नांदेडमध्ये वाल्या कराडच्या पुतळ्याचा मी या ठिकाणी दहन करण्याचं ठरवलेलं आहे, दहन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड, त्याचे इतर सर्व साथीदार व एक जो फरार आरोपी आहे, या सर्वांना 302च्या अंतर्गत मोकोकाच्या अंतर्गत घेतलेला आहे। परंतु तात्काळ त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून तात्काळ फाशी देण्यात यावी अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे। नांदेड येथे वाल्मिक कराड यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आज 3 महिने उलटून गेले तरी एक कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये एक काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे। संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या जी झाली त्यांचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो आणि त्या वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा एवढी विनंती। आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुढे येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात येईल युवा सेनेच्या वतीने।